अध्यक्ष माननीय उदयजी पराग साहेब, उपाध्यक्ष माननीय विश्वासराव, सचिव माननीय पृथ्वीराज साहेब, मुख्याध्यापक माननीय करांडे सर, ज्येष्ठ शिक्षक सावंत सर, पोद्दार सर, सर्व मान्यवरांच्या सन्मानित उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण सुरुवात करतोय प्रतिमूर्तीनं. वातावरण खूप छान आहे. यानंतर त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत करावं. आज इयत्ता 5वी ते 9वी विद्यार्थ्यांचा द्वितीय सत्रातील हा पालक नाव या ठिकाणी संपूर्ण होते. 10वी या पालक सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले दोन कोणी आदरणीय म्हणजे वसकेसर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उदय पाटील साहेब, सचिव शहा साहेब, उपाध्यक्ष रावळभाऊ, मुख्याध्यापक करांडे सर, माझे ज्येष्ठ शिक्षक सहकारी सावंत सर, उपस्थित माझे सहकारी बंधू, त्याचबरोबर आपण सर्व पालक बंधूंनी भेटलो. मी प्रथमतः आमच्या विष्णू दिगंबर पोस्टर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या या संकुलामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि त्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बऱ्याचदा पालक विद्यार्थी शाळेमध्ये येतात किंवा ते पालकांनंतर शिक्षणाची भेट होते, बोलतात नाही त्याची सर्वसमावेशक पद्धतीने चर्चा होत नाही आणि त्यासाठी आज आपण एकत्रित आपल्या शाळेमध्ये व्यवस्था करता यावी यासाठी संस्थेने गेले अनेक वर्षांपासून हा विचार आपण ऐकत आला की आपल्याकडे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करायचं आहे, करिअर अकॅडमी आपल्याला चालू करायची आहे आणि त्या संदर्भात ठोस काहीतरी निर्णय घेण्यासाठी आम्ही आता सुरुवात केलेली आहे. इयत्ता 10वी आणि इयत्ता 8वी 8वीतून पुढे जाणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी या अकॅडमीचा लाभ कशा पद्धतीने देता येईल या संदर्भात विचारविनिमय सुद्धा आज आपण करणार आहोत. पालकांनी सुद्धा या चर्चेमध्ये सहभाग घ्यावा. तर या संपूर्ण चर्चेचं स्पर्धा परीक्षेच्या निकालाची चर्चा होणार आहे किंवा करिअर अकॅडमीच्या संदर्भाची चर्चा होणार आहे. त्यासाठी आज आपण आदरणीय संजय वसरडे सर यांना
राज्य सर्वोच्च कोटा या ठिकाणी त्यांना शिकवण्याचा साधारण 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. स्वतःची त्यांची अकॅडमी आहे आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. आपल्या शाळेमध्ये जी व्यवस्था करता यावी यासाठी संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून हा विचार आपण ऐकत आला की आपल्याकडे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करायचं आहे, करिअर अकॅडमी आपल्याला चालू करायची आहे आणि त्या संदर्भात ठोस काहीतरी निर्णय घेण्यासाठी आम्ही आता सुरुवात केलेली आहे. इयत्ता 10वीसाठी आणि इयत्ता 8वीसाठी 8वीतून पुढे जाणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी या अकॅडमीचा लाभ कशा पद्धतीने देता येईल या संदर्भात विचारविनिमय सुद्धा आज आपण करणार आहोत. पालकांनी सुद्धा या चर्चेमध्ये सहभाग घ्यावा. तर या संपूर्ण चर्चेचं स्पर्धा परीक्षेच्या निकालाची चर्चा होणार आहे किंवा करिअर अकॅडमीच्या संदर्भाची चर्चा होणार आहे. त्यासाठी आज आपण आदरणीय संजय वसरडे सर यांना आमंत्रित केले. राज्य सर्वोच्च कोटा या ठिकाणी त्यांना शिकवण्याचा साधारण 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. स्वतःची त्यांची अकॅडमी आहे आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती विद्यार्थी तयार करण्याचं काम प्रयत्न सतत कायम चालू आहे. पण हे करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या. सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करतोय, पण हुशार मुलांच्यासाठी असे वेगळे काही प्रयत्न करत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडं वेगळी काही यंत्रणा नाही. तर हुशार मुलांसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि आपण त्याच्यावर अन्याय करतोय असं आम्हाला पण वाटलं. त्या दिवशी मी विचार केला तर असं झालं की आता हे सतत बदलणारं तंत्रज्ञान आहे. स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेला आपल्या मुलांना विशेषतः हुशार मुलांना ज्या काही गोष्टी पूर्वतयारी करायला लागते ती ह्या टप्प्यात होणे अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या परिसरात ती व्यवस्था नाही. मग पालकांना काय करावं लागते? करायला पाठवलं, सांगलीला पाठवलं, पुण्याला पाठवलं, मुलांना बाहेर पाठवायला. आता हे पाठवताना खूप अडचणी असतात की मुलं जाऊन तिथल्या वातावरणात मॅच होत नाही. त्यांच्या मेसचं खायची सवय नसत्या. मेसचं खाल्लं की त्यांची तब्येती बिघडतात. घरचे सोबत नसलं की व्यक्त होता येत नाही. घुसमट झाली की मुलं जरा वायबल होतात आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. इकडं आपण त्यांची काळजी करायची, त्यांनी तिकडून इकडं आपली काळजी करायची असा एक विषय येतो. आणि मग ह्या घुसमटमध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान होते किंवा त्याच्या प्रगतीला काही गती कमी होती असं कदाचित घटना घडतात. त्यावेळेस आम्ही विचार केला की ती व्यवस्था आपण इथं चालू केली तर काय होईल. यासाठी आपण आज विचार करणार आहोत. त्यासाठी आम्ही अनेक आमच्या शिक्षकांची टीम तयार केली. अनेक स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन करणाऱ्या अकॅडमींना भेटी दिल्या आणि त्यातून जे चांगले वाटले त्यांच्याशी आपण संपर्क साधला. योगायोगानं हे प्रॉपर यांचं शिक्षण पॉलिसमध्ये झाले. त्यांना ह्या पॉलिसमध्ये पूर्ण माहिती आहे, वातावरणाची माहिती आहे आणि त्यांना हे माझं गाव आहे त्या भावनेनं ते करायला झाले. अन्यथा व्यावसायिक लोक आर्थिक लाभाकडून काही गोष्टी ऍक्टिव्हिटी करत असतात. पण तिने तो विषय न घेता आपल्या जिथं मी शिकलो तिथं पुढची मुलं शिकावी अशा भावनेनं त्यांनी प्रयत्न केला. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सन्माननीय श्रद्धे पालक बंधू आणि मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत कारण या क्षेत्रात मी जवळजवळ 25 वर्ष काम करतोय आणि बऱ्यापैकी या गोष्टींची मला कल्पना आहे. त्यामुळे जो काही माझा अनुभव आहे तो तुमच्यापैकी जर कोणाला उपयोगी पडला किंवा काही विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला, पालकांना एक दिशा मिळाली तर मग निश्चितच आनंद होईल. आणि 1980 साली थोडंसं शेअर करायचं पुस्तक म्हणजे त्यात काहीतरी भाव पातळी किंवा काहीतरी कौतुक करून द्यायचं माझा वय पडते त्यामुळं तो काही विषय
1980 साली माझी 12वी झाली माझी 10वी ते पोस्ट आणि 1980 साली मला 99 मार्क होते. केमिस्ट्री 97 मध्ये मॅथ्स 100 होते आणि या टोटलला पूर्ण महाराष्ट्र त्या वयाच्या पलीकडे आहे. आता टाळ्यात जर वाजवायचे असते तर माझ्या मुलांना पडलेल्या मार्गावर आपण टाळ्या वाजतो ते मला जास्त आवडते. मला सांगायचं एवढंच आहे, कुणी सांगितलं इथं जाऊन होत नाही असं जर मला कोणी म्हणतं तर ते मला पटेल का? मला पटेल का सर? मला नाही पडतं, पण माझं सांगायचं सुरू होत नाही. आणि ह्या भागाशी हा जो काही नॅचरल आहे ना, आपलं बालपण जिथं जातं त्याच्याबद्दल आपण ते जास्त फेमस करतो. ह्या गोष्टीमध्ये जे गेली काही वर्ष 20-25 वर्ष मिळाला बाकी किती दिवस अभ्यास करून आम्ही लोकांना बाहेर पाठवायला ते करायला लागतं ते करायला का बाहेर जायचं नाही, जावं बाहेर काही प्रॉब्लेम नाही. इथंच आपल्याकडे कसं आहे का बाहेर जायचं नाही असं आहे का? पण मला पालकांनी काही गोष्टी बोलायच्या असं पटलं तर पुन्हा विचारायचं की संस्थेचा उद्देश आहे की आपल्या इथं इंडियातलं बेस्ट इंडियातलं बेस्ट एज्युकेशन आपल्या इथं अवेलेबल व्हायला पाहिजे हा त्याचा उद्देश. आणि जबाबदारीनं बोलतोय, अर्थकारण हा त्यांचा विषय नाही आहे आणि म्हणून मी पण म्हणजे त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघायचं उद्देश संचालकांचा नाहीये. 100% यांची खरोखर अशी कल्पना आहे की आपल्या इथे चालू होते आणि आपल्या मुलांची सोय होते पण बेस्ट कॉम्प्रोमाइज करून ओके नको बेस्ट असं त्यांचा उद्देश. या उद्देशानं हा उद्देश खूप चांगला आहे, तुम्हालाही मान्य आहे मलाही मान्य आहे. पण हा उद्देश आहे म्हणून काहीतरी चालू झालं असं होत नाही. दोन शब्द मी बोलतो जे तुम्हाला पटेल ते तुम्ही घ्या. आणि कुठल्या क्लासला कुठल्या अकॅडमीला कुठल्या गावात कसं जावं काय बदलावं मला सांगा. बिल्डिंग बदलावी, चकचकीत बिल्डिंग आहे फार मस्त आहे, त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे कारण 2 वर्षानंतर तुमची मुलं ती बिल्डिंग घेऊन कुठेही जाणार नाही. म्हणजे बिल्डिंग खराब असावी असं नाही, एक ठीकठाक व्यवस्था बसायची की जिथं बसून कंटाळा येणार नाही, जिथं माझा अभ्यासात लक्ष लागेल अशी बैठक व्यवस्था असावी. इतपतच त्याला महत्व असावं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर तिथं फी भरणार आहात कुठे तर हा तुमचा अधिकार आहे की तुमच्या मुलाला हा सब्जेक्ट शिकवणारा कोण आहे, तो सब्जेक्ट शिकवणारा कोण आहे, त्याची ती योग्यता आहे का, त्यानं शिकवलेलं माझ्या मुलाला समजतंय का, हे बघणं तुमचं कर्तव्य. नुसतंच तुम्ही फी भरून टाकली म्हणजे काम झालं असं होणार नाही. तुमचा मुलगा समाधानी आहे का नाही हे चेक होणं गरजेचं आहे. आणि हे जर चेक झालं तर मग तुम्ही शुअर व्हाल की बाबा माझ्या मुलाला समजतंय, माझ्या मुलीला समजतंय आणि मी योग्य ठिकाणी आलेली आहे. मला वाटतं एक 10वीतून 11वीत गेलेल्या मुलांसाठी करू आणि शिवाय 8वीतून 9वीत गेलेल्या मुलांसाठी पण करू. जे आता 8वीतून 9वीत जात आहेत त्यांच्यासाठी आणि जे 10वीतून 11वीत जात आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे आपली जी काही एनईपी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आहे त्याला आपण आत्तापासून एक स्टेप तयारीसाठी संस्थेला पट्टे टाकायची इच्छा आहे. तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला विचारा. फक्त एका गोष्टीचं उत्तर माझ्याकडनं तुम्हाला कधीही मिळणार नाही की दुसऱ्या कुठल्या इन्स्टिट्यूट बद्दल तिथं कसं चालतं
मुलाला माहीत असणार का असणार नाही तुम्ही ठरवा. समजा तुम्ही कोणी